जय श्रीराम मंडळी. तर चला अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज जातो आहे नंदुरबार. मागचा व्लॉग पण आपला नंदुरबारचाच होता. तो तर मम्मीच्या कामासाठी गेलो होतो आपण. आणि आपण आज जातो आहे आपण आपल्या कामासाठी. म्हणजे ते कसं मला आहे ना आपल्या गाडीचं ते अकरा पॉईंटचं जो एक्झॉस्टर होता तो बघायला जायचं आहे. म्हणजे जर आवडला तर घेऊन घेऊ, भेटला तर घेऊन घेऊ, चांगला राहिलं तर घेऊन घेऊ. आणि अजून आपलं हेल्मेटचं जे हे राहतं समोरचं वायझर ते मला ब्लॅक कलर आणि सिल्वर कलरचं घ्यायचं आहे. ते घेऊन घेऊ आणि मग लगेच घरी रिटर्न होऊ आपण. ओके, तर चला भेटू आपण डायरेक्ट खाली. जय श्रीराम. जय श्रीराम मंडळी. तर चला आपण आज जातो आहे. तुम्हाला सांगितलं मी कुठे जातो आहे ते. आधी हिला कोल्ड नाही हॉट स्टार्ट करून घेऊ. हॉट म्हणजे कसं जरा ऊन जास्त पडतं आहे ना. हॉट स्टार्ट तरी पण कोल्ड स्टार्ट सकाळमध्ये. इंजिनमध्ये ऑइल फिरून जाऊ द्या सगळं. मग थोडंसं एक कांडी वरती आली म्हणजे इंजिन हीट म्हणजे आपलं हे जे ना इकडचं हे एक कांडी यायला पाहिजे तेव्हा निघू आपण. तर आता 3-4 दिवस झाले गेलो होतो नंदुरबारला आपण. तर तिथे विचारलं होतं मी तर क्लिपमध्ये ते काही घेतलं नाही. ते ॲक्सेसरीजच्या दुकानावर गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की बुवा मला अकरा पोई किंवा AC प्रोजेक्टचा हे पाहिजे. तर म्हणजे एक्झॉस्ट. तर त्या दिवशी नव्हता. तर आज जातो आहे आपण. आज असेल का नाही असेल त्यांनी ऑर्डर केलेलं आहे सांगत होते ते. बघू आज भेटला तर ठीक, नाही तर मग काय. असं पण आवाज आपल्या गाडीचा चांगला देतो. हे बघा एक येऊन लागलेलं आहे. गाडी बंद करू. गाडी बंद करून वरती बसू, गेअर टाकून देऊ आणि मग चालू करून निघू. चला. आज त्याच रोडने जाऊ का? इकडनं जरा ट्रॅफिक राहील. हायवेनेच जाऊ आपण. म्हणजे तो टोल गेट बनतोय ना. मागच्या लॉगमध्ये तुम्हाला दाखवला होता मी तो. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. आता जस्ट टाकलेला आहे. 3-1 दिवस झाले नंदुरबारचा लॉग टाकला आहे. आणि परत आपण आज तिथे जातोय. तो टोल गेट बनतोय म्हणून आहे ना या ट्रका वगैरे बसेस वगैरे सगळे इकडनं येत आहे. शादेच्या बाहेर निघालो मंडळी आपण. नंदुरबार रोडला लागून गेलेलो आहे. अजून एकदा परत मागचा लॉग पण आपला नंदुरबारचाच होता. तिथं मम्मीच्या कामासाठी गेलो होतो. आपण आज आपल्या कामासाठी जातोय. बघू बरं भेटतं का नाही भेटतं. अकरा पॉईंट. आणि एक सांगायचं विसरलो तुम्हाला मी. हे आपलं जे वायझर आहे हेल्मेटचं हे मला सिल्वर कलरचं घ्यायचं आहे. ते जरा चांगलं दिसतं. हे ब्लू आहे ना जरा मला काय तेवढं खास वाटत नाही. सिल्वर आणि ते जर ब्लॅक भेटेल तर ब्लॅक घेऊन घेऊ. बघू आता तिथे गेल्यावर काय आहे काय नाही. तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला. मंडळी आलं प्रकाशा. ह्या रोडची गोष्ट करत होतो मी. ह्या इकडून आता सगळ्या ट्रका वगैरे. तर येताना आपण इकडे जाऊ. रोड चेंज करू जरा. तुम्ही पण बघून घ्यायचा कसा आहे काय आहे. गाड्या किती चालताय काय चालताय. मंडळी तर नंदुरबार फक्त राहिलेले आपलं 5 किलोमीटर. त्या शॉपवर जाऊ आपण. त्यांना विचारू की हे डायरेक्ट फिट होऊन जाईल का, काही कट वगैरे करावं लागेल का, वेल्डिंग वगैरे मारावं लागेल असं तसं. जर वेल्डिंग वगैरे मारायचं सांगितलं त्यांनी, कट वगैरे करायचं सांगितलं तर आपण आपला प्लॅन कॅन्सल करून टाकू. कसं उगाच आपलं कंपनीचं सायलेन्सर आहे त्याला कट करतील वेल्डिंग करतील मग ते सगळं खिचडी होऊन जाईल. ते पुरं बकवास वाटेल. ते मला पण नाही चांगलं वाटणार कट करायचं कापाकुपी करायचं जरा. ते मग कसं ते मग पुरं हे होऊन जातं ना. जाऊ दे कसं सांगू तुम्हाला. म्हणजे बरोबर नाही वाटत ते की बुवा आपली आता नवी गाडी आहे आपली. 1-1.5 वर्ष झाला आहे फक्त. तर हिला डायरेक्ट कसं हिचं कापून जरा मग बरोबर नाही वाटत ना. हा लुक वाईज तर चांगलं वाटेल ते केल्यावर. जर आपलं लुक तर नाही येणार तिचा, फक्त फायरिंग वगैरे चेंज होईल.
मग ते इतकं सगळं करून काही कामाचं नाही ना. कट करा, वेल्डिंग करा, हे करा ते करा. जर एकदम फिटेड असेल, एकदम कंपनीसारखं वाटत असेल तर बघू, मग करून घेऊ आपण, नाही तर मग नाही करणार. पोचून गेलो आपण नंदुरबारमध्ये. तर इकडेच साईडला आहे ते दुकान ॲक्सेसरीजचं. बघू जर असेल तर टाकून घेऊ, नाही तर मग नेक्स्ट टाईम वाटतं बघू शकतो आपण. आपल्याला काय त्याची घाई पण नाही आहे. बापरे बाप, रोडच खराब आहे यार, खूप रोड खराब आहे. गाड्या पण भरपूर चालतात ना इकडे, सुधरवून बी काही फायदा नाही. काय यार, गाडी इकडे येऊन जाऊन राहिली. आणि एकदम क्लोजला नाही चालायचं यांच्या. जेव्हा ते वळायचं राहतं ना तेव्हाच इंडिकेटर देतात. म्हणून आहे ना मागचा ठोकून देतो. मग थोडं लांबूनच इंडिकेटर देऊन द्यायचं, म्हणजे कसं निदान कमीत कमी मागच्याला समजून तरी जातं. आता आपलं आहे दुकान त्या तिकडे कमीत कमी 100-1 मीटर असेल. तिथूनच आपण इंडिकेटर देऊन दिलेलं आहे. आता बघा, निदान कमीत कमी मागचं आहे ना सावधान होऊन जातो की नाही बो, हा इकडे जातोय, तर आपण या साईडने निघून जाऊ. हे ते दुकान ऊन यार खूपच, सावलीमध्ये लावू दे, बोलेल तर बोलेल. गर्दी बी भरपूर येते. चला त्याला विचारून बघू. गर्दी कसं आहे मंडळी, आपल्या गाडीला तर बरोबर दिसणार नाही हा जास्तच. सिल्वर सिल्वर ये क्या ब्लैक है क्या ये? हाँ लाइट ब्लैक है, डार्क ब्लैक नहीं? डार्क ब्लैक इसमें आता ही नहीं वाला। एग्रोबोइक में इसमें ब्लैक मिल जाएगा, लेकिन 3-4 दिन बाद फिलहाल। कितने? अरे यार मागच्या टायमाला बी असंच झालं होतं मंडळी. आता काय हे जरा बरोबर दिसत नाही ना. हे हा कलर नाही आवडत मला. हा काय आता अजून वाट बघावं लागेल. चला आणि आपलं हे तर घेऊन घेऊ. बरोबर नाही दिसणार हा, खूपच लाऊड आवाज येईल याचा जास्तच. उसको कितने दिन लगेंगे भैया? 3-4 दिन. ये ब्लैक है ना? हे दोन घेऊन घेऊ, ब्लॅक आणि एक हा सिल्वर. किती काय ये? 260 कोई भी। 260? ये वाला सस्ता है, 210 का है। ये वाला 260 हे तरी घेऊन घेतो मंडळी. आलो आहे तरी कामा आता जायचं नाही आपल्याला. ओके चला. तर मंडळी आपलं ॲक्रा पॉईंट तर काही भेटला नाही, 4-5 दिवस लागतील म्हणे. तर हे आपलं हेल्मेटचं वायझर घेऊन घेतले 2. बघू अजून जमेल तर येऊ 4-5 दिवसात. घरी बी लवकर जायचं आहे आणि पप्पाला दुपारच्या गोळ्या द्यायच्या आहेत मला. येऊ अजून 4-5 दिवसात. पण आपण त्याची प्राईस नाही विचारली ना, विचारून घ्यायला पाहिजे होती. राहू दे आता, येऊ तेव्हा विचारून घेऊ.
आपल्याला पण तितकं अर्जंट नाही आहे ना. आणि एक हे पण विचारायचं राहून गेलं आपलं की कट वगैरे करावं लागेल का डायरेक्ट कंपनीसारखं फिट होऊन जाईल. त्याच टायमाला विचारून घेऊ आपण. बजाज शोरूम इकडे साईडला आहे. मंडळी नंदुरबारच्या बाहेर निघालो आपण. तर अरे ग्लव्स घालायचे राहून गेले. इथे सावलीत थांबून घेऊ आणि हातातले ग्लव्स घालून घेऊ आपण. ऊन लागतंय खूपच, एकदम भयंकर ऊन पडतंय. बॅगमध्ये ठेवलेले मंडळी. तुमचं सजेशन पाहिजे होतं मला. काय करू आपलं ॲक्रोपोइकचं एक्झॉस्ट टाकू का नको टाकू मला कमेंटमध्ये सांगून द्या तुम्ही. दुसरं काहीच होणार नाही मंडळी. फक्त साऊंड जो येईल आपल्या बाईकचा तो चेंज होऊन जाईल, एक्झॉस्ट साऊंड. आणि थोडाफार लाऊड येईल म्हणजे जास्तचा आवाज येईल. आणि मग दुसरं ट्रॅफिक पोलीसवाले पण आपल्याला त्रास देतील नंतरून. मग सांगा तुम्ही तुम्हाला काय वाटतं, टाकायचं का नाही टाकायचा. हा पण एक विचार केला मी. म्हटलं माझी पहिले मंडळीला विचारून घेऊ मग टाकू म्हटलं. बरं झालं आज भेटलं नाही आपल्याला, नंतर मी टाकूनच घेतलं असतं आज. तर एक मला चान्स भेटला की तुम्हाला विचारून घेऊ. असं सांगा तुम्ही मला एक्झॉस्ट टाकू का नको टाकू. तुम्हाला मी सांगितलं त्याचे फायदे आणि तोटे. फायदे तर नाही आहेत त्याला, फक्त आवाज जास्त येईल, आवाज चेंज होईल बस, दुसरं काहीच नाही. सांगा तुम्ही तसं मग बघू आपण. मंडळी आता आपण पोचलो प्रकाशा. तुम्हाला बोललो होतो मी तिकडनं तर नाही जायचं आपल्याला, आपल्याला इकडनं जायचं आहे आता. कुछ नाही या पण इकडे ना ट्रक्स वगैरे जास्त चालत आहे, लोडिंगच्या गाड्या. तरी जाऊच आपण तुमच्यासाठी. हे बघा हे इकडनं लांब पडेल आपल्याला, पण म्हटलं माझ्या मंडळीने आताच 3-1 दिवस झाले नंदुरबारचा लॉग बघितला. म्हटलं आता इकडचा दाखवून देतो एरिया, रोड वगैरे कसं आहे काय आहे ते. रोड चांगला आहे इकडे, रोडचं काही प्रॉब्लेम नाही आहे. हां पण कॉन्क्रीट नाही आहे, कॉन्क्रीटपेक्षा हा चांगला आवडतो मला रोड. मस्तपैकी गाडी चिपकून चालते बढिया. पण ट्रक चालत आहेत हे असे. तसं काय नाही म्हणा, जोरात तर नाही जायचं आहे आपल्याला, हळूहळू जातोय आपण. बघून घ्या एरिया इकडचा तुम्ही पण. आता जर इकडे ट्रका वगैरे नाही चालत ना मंडळी, तर काही नाही, बिलकुल पण नाही गाड्या चालत इकडे जास्त. एकदम सुमसाम रोड राहतो मस्तपैकी. शहाद्यावरनं मी इकडनं भरपूर वेळेस आलेलो आहे, पण एवढं एक व्हिडिओ नाही बनवलेला आहे. तेव्हा तर बनवायचो नाही मी व्हिडिओ, आता बनवून घेऊ म्हटलं तुमच्यासाठी. हा बाई चला ओव्हरटेक करतोय आणि गाडीवर सांगा रे याला. बघा मंडळी रोड किती भारी ना. हा 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 अशी चालायला पाहिजे गाडी. ओ भाई
100च्या वरती जायला टाइम पण नाही लागत तिला. टाइम टू टाइम सर्व्हिसिंग आहे ना मंडळी आपली परफेक्ट. 1000 किंवा 1500 जास्तीत जास्त 2000 किलोमीटर झाले ना तिचं मी ऑइल चेंजच करून घेतो. ते कसं करावं, चांगलं असो का खराब असो, खराब तर राहत नाही आपल्या गाडीचं ऑइल, पण 1000 1500 2000 पर्यंत बस तिथपर्यंतच. मग डायरेक्ट ऑइल चेंज राहतं आपलं. 2200-2300 रुपयाचं ऑइल चेंज करतो आपण. म्हणून ना हिचं ॲव्हरेज पण भारी आहे. आणि पिकअप तर सांगून नका तुम्ही, तुम्हाला तर माहिती आहे आपली 390 कशी आहे. सांगायचं काम नाही हिला पिकअपच्या बाऱ्यामध्ये. खास म्हणजे क्विक शिफ्टर आहे हिला. क्लच दाबायची गरज नाही, बिगर क्लच दाबायचंच. हा बघा, हा एक हात इथे आहे माझा आणि हा क्लच टाकला. हा आपला 5वा आहे आणि हा 6वा आहे. वाटत नाही तुम्हाला की मी ब्रेक सांगतो, वाटणार नाही तुम्हाला की मी गिअर कमी करतोय. हे बा आता पण कमी केलं, हा एक कमी केला अजून. आता आपली आली 4थ्यावर. क्लच दाबायचं काम नाही हिला, डायरेक्ट ऑटोमॅटिक क्विक शिफ्टर त्याला म्हणता. इतकं खतरनाक आहे. नो टेन्शन. एका हाताने चालवून घ्या गाडी तुम्ही, पण नाही चालवायची एका हाताने. बरं, मजाक करतोय मी, नाही मजाक नाही करत आहे. एका हाताने गाडी नाही चालवायची हे सांगतोय तुम्हाला मी. क्विक शिफ्टर तर आहे आपल्या गाडीला, एकदम परफेक्ट. इतकं स्मूथ काम करतं ना, वाटत नाही की गिअर कमी करतोय, गिअर टाकतोय. म्हणजे बिना क्लच दाबायचं. बरं, एकदम भारी. 390चे हे फीचर्स आहे ना यार, एक नंबर आहे. डायरेक्ट खतरनाक म्हणजे खतरनाक. हे बघा असं हे चांगलं आहे. मस्त हात देऊन द्यायचा, बिगर तर काय डायरेक्टच घुसून जातात बाकीचे. ऊन पण खूप पडतंय मंडळी. अजून तर मार्चच चालू आहे तरी इतका उन्हाळा आहे. मार्च नंतर तर बापरे, होळी नंतर तर भयंकर उन्हाळा राहतो डायरेक्ट. तो कसा जाईल काय माहिती. खड्डा है इधर नहीं, अच्छा है इधर. बघा मंडळी किती सुमसाम रोड आहे हा, एकदम सुमसाम आहे. त्या ट्रका वगैरे जात होते ना, ते दुसरीकडनं जात आहे. आपण दुसरीकडनं जातोय छोट्या रोडने. हा पण चांगलाच रोड आहे. त्या ट्रकान ते जात आहे ना, मग तिकडनं जरा नाही गेलो आपण. मोठे मोठे लोडवाले ट्रक आहेत ना, मग कशाला उगाच आपलं इकडनं जाऊ द्यायचं. थोडासा खराब आहे हा रोड. शॉर्टकट मारला तर थोडंसं भोगावं तर लागेलच. तितका पण खराब नाही आहे. तेरे नैना उच्चा नीचा आहे फक्त. असा कुदवतोय रोड, हाईंग ढिंग ढिंग असा येते आता. बरं बाप, वाव दणके बसता खूपच. अकेले हम अकेले तुम. नहीं रे, आदमी ही यहाँ पे तो. जोक मार दिया. बघा मंडळी आपला शॉर्टकट कसा आहे. प्रकाशा टू शहादा गावागावामधून जातोय आपण. ओ बापरे, रोड बेकार खराब झाला. इथून चांगला लागला आता. दिख रहा अभी, दिख रहा क्या पूरी दुनिया गोल दिखती है ना रोड. हाँ पूरी दुनिया गोल दिखती. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. गिर मत बे. क्या गिरते नहीं, हाँ गिरते नहीं. फिर गिरते ना, सब 16 जाता. सोला का टन भी मारते. हाँ चला
तर मंडळी आपलं कल ज्यूस पण घेऊन घेतला आपण. बाबा गाडी बी नाही ताणली जाते. तर मंडळी आता आपण घरी पोहोचून गेलो. तर कसा होता आजचा व्हिडिओ मला तुम्ही नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा. सॉरी लाईक नाही, लाईक पण करा, पण चॅनलला आधी तुम्ही सबस्क्राईब करा माझी प्रिय मित्रमंडळी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मला नक्की सांगा की ॲक्रापॉविकचं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे ते. एक्झॉस्ट ॲक्रापॉविक लावू का नको तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही सांगसाल तर लावून घेऊ, तुम्ही सांगसाल तर नाही तर नाही. पण डिसएडव्हान्टेज खूप आहेत याचे आपले ॲक्रापॉविकचे. इंजिन पण लवकर गरम होतं. आणि विचारलं मी माझ्या एका मित्राला, त्यानेच सांगितलं की ॲक्रापॉविक लावशील तू तर हिटिंग इश्यू वाढून जाईल आणि अजून आवाज पण जास्त येईल, ट्रॅफिक पोलीस पण त्रास देतील. तर असा विचार करून तुम्ही मला सांगा की काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे असं. मग आपण विचार करू, तुम्ही सांगसाल तसं. तुम्ही सांगसाल तर टाकू, तुम्ही नाही सांगणार तर नाही टाकू. अब तुम्हारे हवाले अपनी ड्यूक 390. साथियों, मेरी प्यारी मंडळी, चला तर भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, काळजी घ्या. ओके, बाय बाय.